पुलगाव बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक 2025 याला सुरुवात झालेली आहे आणि शिवसेना पक्ष हा कोणाही बरोबर युती न करता स्वतंत्र बलावर या बदलावर शहरामध्ये निवडणूक लढत आहे। तरी बदलावरमधील सर्व नागरिकांनी सर्व मतदार बंधूंना आव्हान करेन की तुम्ही आम्हाला या नगरपरिषदेमध्ये जसं 2014 साली मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलेलं होतं, परंतु आता पॅनल सिस्टीम असल्यामुळे प्रत्येक प्रभागातील नागरिकाला 3 मतदानाचा अधिकार आहे। एक नगराध्यक्षासाठी 2 त्या विभागात असलेल्या उमेदवारांसाठी ते 2 उमेदवार असेल अ आणि ब असे 2 उमेदवार तुम्हाला त्या पॅनलमधून निवडून द्यायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्याल असा मला विश्वास आहे। कारण की या बदलापूर शहरामध्ये आज भरपूर विकासाची कामं गेली 15 ते 20 वर्षामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेले आहेत आणि या बदलापूरचा विकासाचा आलेख हा उंचावलेला आहे। तरी सुद्धा या बदलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे की जो रेल्वे परिसर आहे, या रेल्वे परिसरामध्ये आपण सर्व चाकरमानी सकाळी 8-8:30च्या गाडीने मुंबईला जात असता, पण त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही। तर मी MMRDच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि MMRDचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एक DPR तयार करून ईस्ट आणि वेस्टला एक चांगलं सेफ्टीचा प्रकल्प या 5 वर्षामध्ये आम्ही उभारणार आहोत। तसंच या शहरामध्ये सर्व नवतरुण आहेत, सर्व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं क्रीडा संकुल आणि चांगल्या दर्जाचं ऑलिम्पिक दर्जाचं एक स्विमिंग टँक बांधण्याचा मानस आम्ही यात केलेला आहे। तसंच या ठिकाणी एक नाट्यगृह असावं जेणेकरून बदलापूर शहरामध्ये भरपूर कलाकार आहेत, त्यांच्या ज्या कला त्या प्रदर्शित करण्यासाठी एक नाट्यगृह आम्ही यावर्षी या पंचवार्षिक योजनेमध्ये करणार आहोत। तसंच या शहरामध्ये विरंगुळ्यासाठी जर आपल्या शहरामध्ये आपले कोणी नातेवाईक असतील, पाहुणे असतील किंवा गावाकडनं येणारे आपले आई वडील असतील, त्यांना कुठं विरंगुळ्यासाठी जायचं असेल तर वालवली या ठिकाणी 24 एकरमध्ये ठाकरे स्मारकाचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि ते नक्कीच 1 वर्षामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी 1 दिवसाची पूर्ण सहल आपल्याला करता येणार आहे। तसंच कात्रब या ठिकाणी बोटॅनिकल गार्डनचा सुद्धा आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे, त्या ठिकाणी चांगलं बोटॅनिकल गार्डन सुद्धा करणार आहोत। तसंच या शहरामध्ये जी उद्यानं आहेत ती उद्यानं आम्ही अद्ययावत करणार आहोत। तसंच या शहरामध्ये शिरगाव परिसर असेल, जिविली असेल, माणकिवली असेल, एरंजाळ असेल, वालवली असेल, बदलापूर गाव असेल, या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाहीये। लवकरात लवकर आज नगर विकास खात्याकडे तो प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे, निवडणुका झाल्या तो प्रस्ताव मंजूर करून या शहरामध्ये जे सांडपाणी आहे ते सांडपाणी आम्ही STP पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ताबडतोब 2 महिन्याच्या आत त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या स्कीमला आम्ही सुरुवात करणार आहोत। तसंच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी जी बदलापूर शहरामध्ये पाणी टंचाई झालेली आहे त्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 240 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि 1 महिन्याच्या आत त्याची निविदा काढून 150 किलोमीटर पाईपलाईन या बदलापूर शहरामध्ये आम्ही टाकणार आहोत। 150 किलोमीटर आणि 6 पाण्याच्या टाक्या या ठिकाणी बांधून 20 MLD पाणी अतिरिक्त 2056 सालापर्यंत पुरेल एवढं पाण्याचं नियोजन आम्ही या पुलगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये करणार आहोत। तसंच या शहरामध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुद्धा 120 कोटी रुपयाचा निधी आम्ही MMRDच्या माध्यमातून आणलेला आहे आणि त्या प्रकल्पाचं काम या ठिकाणी वालवली या ठिकाणी चालू आहे आणि जेणेकरून महाराष्ट्रात आदर्श नगरपालिका असेल, 0 डम्पिंग म्हणजे आपल्या शहरामध्ये ज्या दिवसापासून जो 80-90 टन कचरा उचलला जाईल त्याच दिवशी त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, त्याच्यातनं खत निर्मिती करून 0 डम्पिंग ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे। तसंच या शहरामध्ये सर्व बिल्डिंग्स आहेत, त्या ठिकाणी सर्व बिल्डिंगला आपल्याला सिलेंडर घ्यावे लागत होते, तर आपण सिलेंडर मुक्त प्रत्येकाच्या घरापर्यंत गॅस लाईन टाकून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। तसंच या ठिकाणी जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणजे जे सांडपाणी आहे ते सांडपाणी डायरेक्ट नदीला जायचं
त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी आम्ही नदीला सोडणार आहोत। यासाठी सुद्धा 190 कोटीचा निधी माननीय राज्याचे नगरविकास मंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नगर परिषदेला सुपूर्द केलेला आहे। तसंच या ठिकाणचे रस्त्याची जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेकडे जास्तीत जास्त भर देण्यात येईल। जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्या ड्रेनेज सिस्टीमकडे सुद्धा जास्तीत जास्त लक्ष देण्यात येईल। तसंच या शहरात सर्व माझ्या माता भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन असो, घरघंटी असो, ब्युटी पार्लरचे कोर्स असो, कॉम्प्युटरचा कोर्स असो, अशा विविध कोर्सेस घेऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। भरपूर प्रोजेक्ट या बदलापूर शहरामध्ये जे जे प्राथमिक प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत। तरी माझ्या बदलापूरमधील सर्व बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आव्हान असेल की येणाऱ्या 2 डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये धनुष्य बाणासमोर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने माझ्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्षाचे उमेदवार विना म्हात्रे यांना निवडून द्या अशी अपेक्षा आपण सर्वांकडून करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।